नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खैरनार आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो आपल्याला दैनंदिन कामकाजात खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे गूगल टाइमलाइन। गूगल टाइमलाइन म्हणजे काय? आपण दैनंदिन वापरात गूगल मॅपचा वापर हा निश्चितच करत असतो। एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असलं की आपल्याला ते ठिकाण माहीत नसतं किंवा त्याचा रूट माहिती नसतो। मग आपण काय करतो? आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवरील गूगल मॅप या ॲप्लिकेशनचा वापर करतो। परंतु होतंय काय, आपण ज्यावेळेस नवीन मोबाईल जेव्हाही खरेदी करतो, खरेदी केल्यानंतर आपल्याला ते नवीन अँड्रॉइड डिव्हाइस हे एका मेल ID सोबत त्याला रजिस्टर करायला लावतं आणि त्याच्याशिवाय तो आपल्याला इतर कोणतेही ॲप्लिकेशन्स वापरायला आपल्याला परवानगी देत नाही। तर मग जेव्हा आपण मेल ID त्या डिव्हाइस सोबत रजिस्टर करतो आणि प्ले स्टोर वरून वेगवेगळे ॲप्लिकेशन आपण वापरतो, परंतु हे करत असताना त्या सर्व ॲप्लिकेशन्सचा बॅकअप हा त्या मेल ID सोबत क्लाउड स्टोरेजमध्ये किंवा त्याच्या ड्राईव्हमध्ये हा सेव्ह होत असतो किंवा त्याला आपण म्हणू शकतो की तो बॅकअप घेत असतो। आता हा बॅकअप आपण कशा प्रकारे बघता येतो? खास करून गूगल मॅपचा। त्यासाठी आपल्याला त्या गूगल मॅपचा दैनंदिन जीवनाचा म्हणण्यापेक्षा दररोजच्या वापरातला जो GPS डेटा आहे, जो तुम्ही सर्च केलेला आहे किंवा तुम्ही त्याला कंटिन्युअसली ऑन ठेवलेला आहे, तर त्या कोणत्याही एका दिवसाचा मागच्या कालावधीमधील आपण तो GPS डेटा गूगल मॅपच्या थ्रू सेव्ह झालेला किंवा बॅकअप घेतला गेलेला आपण गूगल टाइमलाइन या वेबसाईटवरून बघू शकतो। त्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असेल। ज्या डिव्हाइसचा तुम्हाला गूगल मॅपचा डेटा बघायचा असेल त्या डिव्हाइसचा रजिस्टर असलेला मेल ID आणि त्याचा पासवर्ड। त्यासाठी आपल्याला कोणत्याही डिव्हाइसवर म्हणजेच लॅपटॉप, मोबाईल किंवा कम्प्युटर जे इंटरनेट सोबत कनेक्ट आहे अशा डिव्हाइसेसवर आपण तो डेटा बघू शकतो। चला तर मग कशा प्रकारे तो डेटा आपल्याला सर्च करता येईल किंवा बघता येईल त्यासाठी आपण संगणकावर सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर जावं लागणार आहे गुगल क्रोम या ब्राउझरवर। या ब्राउझरवरून आपण ॲड्रेस बारवर गूगल टाइमलाइन या वेबसाईटचा सर्च करायचा आहे। सर्च करणार आहोत गूगल टाइमलाइन। बघा वरच आलेली पहिली लिंक, याच्यावर क्लिक करायचे। आलेल्या वरच्याच लिंकवर परत एकदा क्लिक करायचे। आता या ठिकाणी मी ऑलरेडी हे डिव्हाइस यूज करतोय म्हणून माझे हे दोन मेल ID या ठिकाणी दिसत आहेत। तर एक उदाहरण म्हणून मी माझाच मेल ID काय करतोय, या ठिकाणी लॉग इन करतोय आणि या ठिकाणी पासवर्ड देतोय। नेक्स्ट करतोय। हे बघा, हा अशा प्रकारचा गूगल टाइमलाइनचा इंटरफेस तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय। या ठिकाणी डाव्या बाजूला वर्ष, महिना आणि दिवस निवडण्यासाठी तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे। तर तुम्ही इथून कोणत्याही एका तारखेचा, ज्या तारखेचा तुम्हाला गूगल टाइमलाइन डेटा बघायचा आहे ती तारीख तुम्ही या ठिकाणी निवडू शकताय। आता खास करून या भारताच्या नकाशात महाराष्ट्राच्या एरियामध्ये आपल्याला मी झूम करून दाखवतोय। हे ऑरेंज कलरचे डॉट दिसत आहेत। हे काय दर्शवत आहेत? मी जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातल्या ह्या जेवढे रेड कलरचे डॉट्स दाखवत आहेत तेवढ्या ठिकाणी मी प्रवास करून आलेलो आहे आणि त्या दिवशी माझ्या डिव्हाइसचा GPS प्लस डेटा ऑन असल्या कारणाने हा त्या दिवसाचा बॅकअप त्याने माझ्या क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे। चला तर मग आपण या ठिकाणून कुठलीही एक मागील तारीख घेऊया। 2020 एप्रिल 14 एप्रिल 2020। बघा, या तारखेला मी होतो मालेगाव या ठिकाणी। तर या ठिकाणी वार होता गुरुवार 14 एप्रिल 2020 आणि ह्या 14 तारखेला माझा एकूण प्रवास झालेला आहे 22.8
8 किलोमीटर आणि हा प्रवास करण्यासाठी मला वेळ किती लागलेला आहे 3 तास 35 मिनिटे. वेळ जास्त वाटतोय, परंतु हा सिटीमधला प्रवास असल्या कारणाने हा स्टॉप घेऊन घेऊन हा प्रवास झालेला असेल. प्लस ह्या प्रवासासाठी मी दुचाकी वाहन वापरलेलं आहे. या ठिकाणी बघा हे वास्तव्याचं निशाणी असं जरी म्हणता येईल आपल्याला, कारण की या ठिकाणी एक बेड दिसतोय, त्याच्यावर एक इसम झोपलेला दिसतोय. म्हणजेच या दिवसात किंवा या लगतच्या 4-5 दिवसांमध्ये माझं वास्तव्याचं ठिकाण हे नक्षत्र लॉन असलं पाहिजे नाही, हे आहेच. कारण की जास्तीत जास्त वेळ मी या ठिकाणी घालवलेला असल्या कारणाने हे ठिकाण गुगल सर्व्हरने माझं वास्तव्याचं ठरवलेलं आहे. आता 14 एप्रिल 2020 रोजी माझा प्रवास सुरू झालेला आहे 11:03 सकाळी. हे बघा मॅपवर बघू शकतात आपण, नक्षत्र लॉन्स. या ठिकाणाहून निघून माझा एंड पॉइंट आहे हसनपुरा इथलं अमन हॉस्पिटल. आणि या ठिकाणी येण्यासाठी आणि जाण्यासाठी मी हे 2 प्रकारचे रूट यूज केलेले. ह्या रूटने गेलेलो आहे आणि ह्या रूटने रिटर्न आलेलो आहे. त्यानंतर कोणत्या स्पॉट पासून कोणत्या स्पॉट पर्यंत मला किती वेळ लागलेला आहे, किती अंतर मी घेतलेलं आहे, हे या ठिकाणी बघा तुम्हाला पाहायला मिळतंय. दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर? हे बघा, ह्या प्रकारे आपण कोणत्याही तारखेचा डेटा या ठिकाणी आपण बघू शकतोय. त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय, त्या तारखेची निवड या ठिकाणी करायची आहे आणि आपल्याला तो डेटा या ठिकाणी मिळून येईल. त्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी की या ठिकाणी ह्या ब्लू कलर्सच्या कॅन्डल दिसत आहेत. ब्लू कलर काय दर्शवतो या ठिकाणी, की ज्या त्या तारखेला या क्लाउड स्टोरेजमध्ये GPS डेटा सेव्ह झालेला आहे. त्यानंतर 28 मार्च 2020 रोजी या ठिकाणी व्हाईट कॅन्डल दिसते आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डेटा सेव्ह नाहीये. तर चला त्या तारखेला आपण क्लिक करूया, आपला रिझल्ट काय येतो बघा. या ठिकाणी रिझल्ट काय दिलेला आहे, यू हॅव नो लोकेशन हिस्ट्री फॉर सॅटरडे 28 मार्च 2020. म्हणजे ह्या तारखेला माझा कोणतीही लोकेशन हिस्ट्री या ठिकाणी सेव्ह नाही. याचाच अर्थ काय, त्या तारखेला माझ्या मोबाईलचा GPS ऑफ असेल आणि डेटा ऑफ असेल. ठीक आहे, तर मग अपेक्षा करतो ह्या माहितीचा योग्य त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करणार. जय हिंद.